जॉर्ज लेनने घेतलाय. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. नजाकत पहा, काय सुरेख फटका खेळलाय. सुरेख फेकी केली होती, पण जो फटका खेळला होता एक नजाकत पाहायला मिळालेला. प्रॉपर टायमिंग फ्रंट फुटवर येऊन ज्या प्रकारे लेदर क्रिकेट मध्ये आपण फटके पाहतो त्याच प्रकारचा फटका. का यांना गांगुली म्हणून संबोधलं जातं, तो सुनील विश्वकर्मा. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी नक्कीच अंपायर रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पंचांचा निर्णय आलाय बाद. डायरेक्ट हिट. सुनील विश्वकर्मा मैदानाच्या बाहेर पहिला हादरा. या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता. नक्कीच बॉल टच झालाय. मुकेश चेंबूर रॉयल चेंबूर संघाला साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 महाराष्ट्रातील सी सर्कल मध्ये लीग पद्धतीने खेळवण्यात येणारी स्पर्धा आपण पाहतोय कांजूरमार्ग क्रीडा नगरीत. सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, जो संघ या सामन्यात पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर असेल. जो संघ या सामन्यावर विजय पत्करेल तो पुढे क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाईड होईल. आणि दोन्ही संघांना मी आता सूचना सांगतोय की आपण लगेच कंटिन्यू सामने खेळवणार आहोत. यानंतर जो होणारा सामना असणार आहे लिटिल स्टार रेनबो विरुद्ध. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तोच सामना पुढील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हलक्यात आणि स्वीप खेळलाय. नसे तरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. सॅम्युएल एक एक्सपिरियन्स खेळाडू आपण मैदानात पाहतोय. स्वीपसाठी पहिलंच बॅट आपल्याला पाहायला मिळेल. लगेच त्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. त्यामुळे पॉवर तेवढी जनरेट झाली नाही, तर हलक्या हाताने चेंडू खेळून काढला आणि एक धाव आली आहे. या ठिकाणी मला वाटतंय दुसरा हादरा. रोहन कर्णधार माघारी परततोय. आज कल्याण संघामधून खेळताना दिसतोय जॉर्ज 11. चार चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा स्कोर कार्डवर आणि 2 गडी देखील बाद झालेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ओ, या ठिकाणी देखील चान्स होता. अचूक फेकी झाली असती तर तिसरा हादरा मिळाला असता, पण तसं घडत नाही. नियतीची साथ मिळते नक्कीच. सुरेख गोलंदाजी करतोय.
गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण नक्कीच दाद द्यावी लागेल. काय फेकी करतायत क्षेत्ररक्षक. गोलंदाजाला सर्वात मोठी साथ जर कोणाची असते ती म्हणजे क्षेत्ररक्षण. ती पूर्ण साथ नक्की सॅम्युएलला पहिल्या षटकात मिळाली आहे. राहुल सुरवाडकर, लॅबो सुरवडे, माफ करा, राहुल सुरवडे मैदानात. लॅबो पुन्हा एकदा जागा बनलेली आणि या ठिकाणी अजून एक आत्महत्या नक्कीच म्हणावी लागेल. कारण तर चला या ठिकाणी मॅच स्टार्ट करायचे. जॉर्ज इलेव्हन संघाचे सर्व खेळाडू. रोहन आपल्याला विनंती असेल की आपण डगआउटमध्ये बसून घ्यायचे प्लीज. एक मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह इव्हेंट चालू आहे. आपल्याला बसण्यासाठी या ठिकाणी खेळाडू कक्ष या ठिकाणी बांधलाय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात. आकाश या ठिकाणी आलाय. याच्याकडे देखील क्षमता आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं चौकार याच्या बॅट मधून आले, एकदम प्युअर ज्याला म्हणतात, प्रॉपर फटके. गोलंदाज मार्कवर प्रणय. बॉलिंग पुन्हा एकदा. वाह, नक्कीच रॉयल चेंबूर संघ काय क्षेत्ररक्षण करतो. एकदा टाळे येऊन जाऊन दे मुकेश रॉयल संघाच्या सर्व खेळाडूंसाठी. अचूक फेक्या, माफ करा, रॉयल चेंबूर संघासाठी काय फेकी करताय. क्षेत्ररक्षण एकदम माफी असावी. रॉयल चेंबूर संघ मैदानात. राहुल लॅबो यांच्या बॅटमधनं पॉवरफुल स्ट्रेट ड्राईव्ह, ब्रँडेड फटका, हालाय चौक. प्राइस आहे. जर तुम्ही हॅट्रिक घेतली तर क्रिस डिसोजा यांच्याकडनं तुम्हाला 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. रॉयल चेंबूर चे गोलंदाज. तर मैदानाच्या दिशेने स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय. 8 धावा लागले. राहुल अजूनही मैदानात आहे. कव्हरच्या दिशेने सुरेख फटका. नक्कीच लॅबो चौकार तर आता लॅबोच्या बॅट मधून आलाय. थांबलेली धावसंख्या देखील आता चालायला लागली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. साई गणेश मित्रमंडळ आयोजित महाराष्ट्रातील पहिली लीग सी बाउंड्री अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ दोस्ती चषक 2024 पर्व 3 कांजूरमार्ग क्रीडानगरीत महापौर या मैदानात ही स्पर्धा आता संपन्न होते. थोड्याच वेळात आपल्याला क्वार्टर फायनलचे सामने देखील पाहायला मिळतील. लीग पद्धतीमधील आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानात आपण पाहतोय. रॉयल चेंबूर विरुद्ध जॉर्ज इलेव्हन कल्याण. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात आपण पाहतोय. जॉर्ज इलेव्हन कल्याण संघ फलंदाजी करत असताना आकाश रिवर्स फिरलेत आणि या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 10. बॉल टू बॉल नक्कीच धावसंख्या चालू आहे.
या ठिकाणी काही मोठे हादरे नक्कीच मिळाले जॉर्ज इलेव्हन संघाला. सुनील असतील, रोहन असेल, त्यानंतर विकास, हे मोठे फलंदाज डगआउटच्या दिशेला आपण बघतोय. तर आता मैदानात फलंदाजीसाठी राहुल, लॅबो अजून जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच लॅबोने बरीच मैदानांनी अशा टुर्नामेंट गाजून दिले जॉर्ज इलेव्हन संघाला. तीच डगआउटमधनं आवाज येतोय, एक मॅच मेहनत कर. आणि या ठिकाणी तेच मेहनत कर म्हटलं राहुल सुरवाडे यांच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. नक्कीच कृपया जॉर्ज इलेव्हन कल्याण आपण डगआउटमध्येच बसा, कृपया मैदानाच्या दिशेने जाऊ नका, विनंती असेल आपल्याला, सहकार्य करा प्लीज. राहुल सुरवाडे नक्कीच यामुळे आपण पाहिलं लॅबो यांच्या बॅटमधनं डगआउटमधनं आवाज आला आणि त्या आवाजाला उत्तर नक्कीच दिलाय. चौकार आलाय. धावसंख्या जी आता संत गतीने चालू होती, थोडासा वेग नक्की मिळालाय. 14 धावा स्कोर कार्डवर लागलेत. दुसरं षटक, शेवटचा चेंडू घेऊन प्रणय, राईटम राऊंड विकेट चेक केला जाईल. नक्की शेवटचा चेंडू प्रत्येक गोलंदाज चेक करतो. ज्या वेळेस कमी धावा स्कोर कार्डवर लागतात त्या फलंदाज चान्स घ्यायला बघत असतो, तर तेच चेक केलं जातं. पुन्हा त्या सूर्यकाशावरचा पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 15. ऐकूया सुमधीर संगीत डीजे. चषक 2024 पर्व तिसरे मध्ये 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूर क्रीडा नगरीत. त्याचप्रमाणे मालिका वीरसाठी एक खास 32 इंच LED TV, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक चषक आणि ब्लूटूथ वॉच अशी पारितोषिके या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी स्वतः कर्णधार तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता, फेकी अचूक झाली नाही. तोपर्यंत मिळालेली 1 धाव. धावसंख्या नक्कीच चालू झाली आहे आता. जॉर्ज इलेव्हन संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला, नंतर दुसऱ्या षटकामध्ये तो नक्कीच फ्रंट फुटला परत दिसायला लागला. दोन्ही संघ संघर्ष आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय दोन्ही संघाचा, कारण डुअर डायचा सामना मैदानात. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि या ठिकाणी लॉलीपॉप झेल सोडलाय. आणि या ठिकाणी राहुल लॅबोला बाद व्हावं. दोन चेंडूंचा खेळ झालाय. घनश्याम शिंदे स्कोर कार्डवर धावा लागलेत 15. जॉर्ज इलेव्हन कल्याण विरुद्ध 16 धावा स्कोर कार्डवर लागलेत. आणि या ठिकाणी अत्यंत चुकीचा फटका, नियंत्रण नव्हतं फटक्यावर. स्कोर कार्डवर लागले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक सुरू आहे.
लीग फॉर्मॅटमधील आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानात डू ऑर डाय. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाद होईल. रॉयल चेंबूर विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. कोण जाणार क्वार्टर फायनल मध्ये? पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह, गॅप मधून चेंडू निघून गेला. केली आहे हे आपल्याला मैदानात दिसतंय. भली मोठी लाईनअप आहे. जोही फलंदाज येतोय त्याच्याकडे चौकार मारण्याची क्षमता आहे. याच अनुषंगाने आम्ही प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलाय. सिद्ध करत पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने सुरेख फटका होता. फुटवर्क आपण पाहतोय फलंदाजाचं. 5 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा. नक्कीच 30 धावा जरी स्कोर कार्डवर लागल्या तरी आपल्याला एक चुरशीचा सामना फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कारण गोलंदाजांचा तोफखाना जॉर्ज 11 कल्याण संघाकडे आहे आणि असे बरेच सामने त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये जिंकलेत. तर तसंच रॉयल चेंबूर संघाकडे देखील घनघाती फलंदाज आपण पाहतोय. कारण पाटील एक वेगळ्या लयात दिसत आहेत. नक्कीच मॅच प्रेक्षकांना हवी तशी होईल. शेवटचा चेंडू घनश्याम शिंदे यांचा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. 1 धावावर समाधान. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 22. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डीजे रॉयल चेंबूर संघाकडून 4थं षटक घेऊन आनंद आपण पाहतोय. आनंद गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आनंद लोके राईट आर्म राऊंड अगेन मारा करेल. स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय. कृष्णा सूर्यकाचा स्वीपचा फटका. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवला जातोय. नक्कीच 1-1 धाव आता किती महत्वाची आहे हे आपण पाहतोय. 1-1 धावावर देखील तेवढ्याच टाळ्या येत आहेत जेवढ्या 4 आल्यावर येतात. दुसरी 2024 पर्व 3रे सी सर्कल मध्ये लीग पद्धतीने खेळण्यात येणारी स्पर्धा. नक्की चेंडू पडलाय. जास्त वेळ घेतोय. वाईट बॉल येतोय. 1-1 धावा खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला दिसायला लागले. कारण 1 धाव जरी आली तरी या ठिकाणी प्रोत्साहन मिळतंय जॉर्ज 11 कल्याण संघाला. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू निघालाय ऑन साइडला. अडवलं जाईल. चेंडू फेकी केली. 1च धाव मिळते. धाव संख्या झाली आहे 25. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा. 30 धावा जरी स्कोर कार्डवर लागल्या तर नक्कीच प्रेक्षकांना हवा तसा सामना पाहायला मिळणार आहे. दोस्ती चषक 2024 लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोरात फेकी केली आहे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. सव्वीस धावा स्कोर कार्डवर लागलेत. 3 चेंडूंचा खेळ. यापुढील होणारा सामना लिटिल स्टार रेनबो विरुद्ध. या सामन्यात जो संघ विजेता ठरेल आपण कंटिन्यूस सामने खेळणार आहोत. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी बीट केलाय. चेंडू पडला आणि वळला आणि यामध्ये बीट झाला.
किरण. ऋत्विक मैदानात. 31 गोलंदाज आहेत, पण आज फलंदाजी देखील थोडीशी मेहनत नक्कीच करावी लागेल जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये ऋत्विक एखादा मोठा फटका खेळेल का सिंगल खेळून धावसंख्या अजून वाढवेल. नक्कीच डकआउटमधनं आवाज येतोय. रन येऊ दे. रन येणं महत्वाचं आहे. सिंगलही चालेल, चौकारही चालेल, रन येणं महत्वाचं आहे. नक्कीच डेड बॉल या ठिकाणी चेक केलं जाते. नक्कीच या ठिकाणी पंच आमच्याकडे इशारा करता वाईड बॉल आलाय. ही वाईड बॉल नक्कीच थोडे महागात पडू शकतात. धावसंख्या झाली आहे 27. अजूनही 2 चेंडू शिल्लक. दोस्ती चषक 2024 मध्ये लीग फॉर्मॅट मध्ये शेवटचा सामना जॉर्ज इलेव्हन कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतोय. सूर्य कसा फटका. शेवटचा चेंडू. 28 धाव स्कोर कार्डवर लागले आहेत. रंगत नक्कीच पाहायला मिळणार आहे. डू ऑर डायचा सामना आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. त्यामुळे संघर्ष तर आपल्याला 100% पाहायला मिळणार. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू. आनंद यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा स्टेप आउट येऊन स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धावावर समाधान. या ठिकाणी नक्कीच पाणी घेऊन जायचंय कोणीतरी. भरतजी साडविलकर आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आपल्याला विनंती असेल. दोस्ती चषक 2024 मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आकाशजी खरात आपण देखील या ठिकाणी मंचावर यायचंय. आपलं देखील साई गणेश मित्रमंडळ दोस्ती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
कृपया सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिक आपल्याला एक विनंती असेल की मंचाच्या समोर कोणी बसू नका, कारण आता मान्यवर यायची वेळ झाली आहे. थोड्याच वेळात क्वार्टर फायनलचे सामने देखील चालू होतील. मंचासमोर कोणी बसायचं नाहीये. साई गणेश मित्र मंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण या कांजूरमार्ग क्रीडानगरीत पाहतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे यूट्यूबवर जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडलाय त्यांचे देखील हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी मैदानात जाऊया. मैदानाच्या दिशेने जो सामना आपण पाहतोय जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर. तर जिंकण्यासाठी रॉयल चेंबूर संघाला 4 षटकांमध्ये 30 धावा करण्याची आवश्यकता. तो 2 सलामीवर मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय करण पाटील आणि त्यांच्या जोडीला स्वतः कर्णधार घनश्याम शिंदे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरण. करण पाटील मागच्या मॅच मध्ये नक्कीच धुवाधार फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी करावी लागेल. डुअरडाईचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू घेऊन 30 धावाचा टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू किरण यांचा पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगला खेळलाय. चेंडू फेकी केली जाईल. सुरेख फेकी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच पहिला हादरा मिळाला असता. दर्जेदार खेळी. प्रत्येक चेंडूवर आता आपल्याला क्षेत्ररक्षण बदलताना दिसेल, कारण तेवढा प्रेशराईज सामना आहे. दुसरा चेंडू घेऊन किरण गोलंदाजी मार्कवर घनश्याम शिंदेसाठी. पुन्हा स्टेप आउट येऊन समोरच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावाने धावसंख्या वाढते. मैदानात तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणात प्रत्येक चेंडूवर बदल होतोय, कारण जे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळेच हा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. करण पाटील स्ट्राइक एंडला आपण पाहताय. पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, पण टायमिंग चुकलं आणि चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. करण बाद होतोय. पहिला झटका रॉयल चेंबूर. आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऋत्विक आहेत त्यामध्ये. आता किरण गोलंदाजी मार्कवर आहेत. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आपल्याला राहुल लॅबो पाहायला मिळतील. म्हणजे तेज तरार गोलंदाज, तर विशिष्ट शैली असलेले गोलंदाज आपल्याला जॉर्ज 11 संघामध्ये पाहायला मिळतील. तर एक फाईट आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे. रॉयल चेंबूर विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे रॉयल चेंबूर संघाला. घनश्याम जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हे लक्ष नक्की सोपं वाटेल, कारण घनश्याम शिंदे खूप भला मोठा एक्सपिरियन्स आणि अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये चर्चित असलेलं कायम एक नाव म्हणजेच घनश्याम शिंदे म्हणजेच पप्पू. नवीन बॅटर मैदानात स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आनंद. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने खेळलेला फटका. रोहन होते त्या ठिकाणी. चेंडूची फेकी केली. 1 धाव मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवर लागलेत. सुरेख गोलंदाजी करतोय किरण.
पुन्हा एकदा घनश्याम शिंदे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली यष्टीरक्षकाच्या हातात. सुनील विश्वकर्मा यांच्या हातात चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच मैदानात आपल्याला शांतता पाहायला मिळते, कारण सामन्याची रंगत आहे ती मैदानात आहे. सर्व प्रेक्षक शांत आहेत. अजूनही सामन्याची रंगत जसा जसा सामना पुढे जाईल तसा तसा वाढत जाईल. सुरेख गोलंदाजी करताना आपण पाहतोय किरण. शेवटचा चेंडू घेऊन 3 धावा फक्त स्कोर कार्डवर लागलेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवर धावा लागलेत त्या 4. स्वर्गवासी प्रशांतजी पवार यांचे खास मित्र दत्ता साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोस्ती चषक 2024 मध्ये त्यांचं हार्दिक असं स्वागत. त्याच दोस्तीच्या एक आठवण म्हणून ही आपण स्पर्धा पाहतोय. दोस्ती चषक तिसरे पर्व आहे. मागील 2 पर्व देखील अशाच प्रकारे धूमधडाक्यात पार पडले. आता तिसऱ्या पर्वात आपण आलोय. यावर्षी काहीशी वेगळी स्पर्धा या ठिकाणी नक्कीच साई गणेश मित्रमंडळ यांनी आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील पहिली सी सर्कलमध्ये लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात येते. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय ऋत्विक. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिले तर दुसरं षटक राहुल टाकत होता, पण यावेळी जो जॉर्ज इलन कलनाचा मुख्य गोलंदाज आहे त्याला थोडंसं पुढे काढण्यात आलंय. तर याचं कारण नक्कीच असेल की घनश्याम शिंदे यांचा विकेट. पण घनश्याम शिंदे देखील तेवढे चतुर फलंदाज. संपूर्ण शांतता आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सर्वांचं लक्ष सामन्याकडे. नुसते कांजूरकरच नाही तर मला वाटतं अंडरम बॉक्स क्रिकेटमधील सर्व खेळाडू लाईव्ह देखील या ठिकाणी पाहत असतील SSS लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय ऋत्विक. कप्तानी पारी आपल्याला नक्की पाहायला मिळेल का? घनश्याम शिंदे स्ट्राइक एंडला. अरे या ठिकाणी काय म्हटलं, ऋत्विक का आलाय? कारण घनश्याम शिंदे यांचा विकेट घेण्यासाठी आणि तो त्यांनी यश मिळवलंय. ऋत्विक याने जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष आहे. अजून सामना एकदम संत गतीने चाललाय. मोठा फटका एकही आला नाहीये. आता या ठिकाणी एक इनिंग बिल्ड करणं खूप गरजेचं आहे आणि अजूनही मैदानात आनंद आहेत. नवीन बॅटर रोहन देखील गेलेत. तर नक्कीच या दोघांकडे ती क्षमता आहे इनिंग बिल्ड करण्याची, सामना विजयी करण्याची. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय रोहन. गोलंदाजी मार्कवर ऋत्विक गोलंदाज. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे, कारण सुरेखाचा चेंडू या ठिकाणी चेंडू निसटलाय. या ठिकाणी नक्कीच पंच सांगतील, निर्णय देतील. या ठिकाणी 2 रोहन एकमेकांना जाऊन धडकले, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक क्रिकेट खेळा. कोणीही इजा होणार नाही याची खात्री घ्या.
2 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धाव स्कोर कार्डवर. दुसरं षटक. ऋत्विक गोलंदाजी मार्कवर पहिल्याच चेंडूवर यश मिळवलं. मोठा हादरा दिला घनश्याम शिंदे यांना माघारी पाठवून. आता तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋत्विक. पुन्हा एकदा सूर्य कसा तेज तरार चेंडू. लेग बाईसचा इशारा येतोय. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव येणं महत्वाचं आहे. ती लेग बाईस असू दे, बॅट नाही येऊ दे, वाईड नाही येऊ दे, नो नाही येऊ दे, कशी येऊ दे, लक्ष्याच्या जवळ पोहोचणं महत्वाचं आहे. एक एक डॉट बॉल थोडंसं प्रेशर नक्की वाढवेल रॉयल चेंबूर संघाला. पण एक एक येणारी एकेरी धाव असेल या चौकार असेल तेवढं लक्ष आणि प्रेशर देखील हलकं करेल. तीन चेंडूंचा खेळ झालाय. आणि या ठिकाणी नो चेंडू. चेंडू काहीसा लांब टाकला होता आणि यातच बीड झाले रोहन. या ठिकाणी बॉक्स आता आपण पाहतोय तो 11 बॉल आणि 11 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 धावांचंच लक्ष आहे. तर अजून 13 धावा. 13 चेंडू आणि 19 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्की आपल्याला पाहायला मिळेल. एक चुरशीचा लढत. युट्यूबवर देखील हळूहळू प्रेक्षकाचा जो काउंट आहे तो वाढतोय. कारण सामना तेवढा महत्वाचा आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाद होईल. जॉर्ज लेव्हल कल्याण आणि आपण सामना पाहतोय मैदानात रॉयल चेंबूर. 30 धावांचं लक्ष असताना आता सामन्याहून थांबलाय. 13 चेंडू आणि 19 धावा. हेनोय आले. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली स्कोर कार्डवर 12. डीजे
अजून एक हात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने टॅप केलाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता. एक धाव मिळते. थोडीसं समीकरण बदललंय. 9 बॉल 17 धावा. काहीशी मॅच लांब दिसते. एखादा मोठा फटका मॅचचं चिन्ह पूर्णपणे बदलून टाकेल. जे काही चित्र आपल्याला दिसतंय. 9 चेंडू 17 धावा. नक्कीच दोन मोठे प्रहार येणे गरजेचं आहे. मानस यांच्याकडे क्षमता तर नक्कीच आहे, कारण उगाच रॉयल चेंबूर संघामध्ये त्यांचं या ठिकाणी सुरेख फटका. नक्कीच त्या ठिकाणी रोहन येत आहेत. एक धाव मिळते. हेनॉय यांनी देखील स्वतःला सांगितलं की मी आल्या पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. म्हणजे क्षमता आणि गुणवत्ता आणि कौशल्य तर यांच्याकडे देखील आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व 3 मध्ये जर या पारितोषिकावर आपलं नाव कोरायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. संधी आहे. प्लॅटफॉर्म देखील दिलाय साई गणेश मित्रमंडळाने. सुरेख असा फटका. अचूक फेकी. आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद होतोय मानस. थँक्यू डीजे. दोस्ती चषक 2024 लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना मैदानात आपण पाहतोय. जॉर्ज लेन कल्याण विरुद्ध रॉयल चेंबूर. रॉयल चेंबूर संघाला जिंकण्यासाठी आता 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवण्याची आवश्यकता. तर हेनॉय स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. पहिला चेंडू राज यांचा हेनॉय साठी. 15 धावा डिफेंड करताना राज. नक्कीच या ठिकाणी 30 तारार चेंडू होता. दिशाभूल होत आहेत. वाईड बॉल आलाय. प्रत्येक चेंडू प्रत्येक रन महत्वाचा आहे. एकात दुसरा मोठा फटका आला तर सामन्याची रंगत पुन्हा वाढेल. सूर्यकसा कवरच्या मारल्या फटका फेकी केली जाईल. एक धाव. सुयोग या ठिकाणी आपण पाहतोय. सूर्यकसा फटका ऑफ साइडला. रोहन होते. एकच धाव मिळते. नक्कीच मोठा फटक्याच्या शोधात नक्कीच आहेत आणि गरजेचा देखील आहे मोठा प्रहार करणं.
4 चेंडू आणि 12 धावा, 3 मोठे प्रहार. पहिल्या चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या ठिकाणी अजून एक गडी सुयोग बाद होतोय. सामना थोडासा लांब जाताना दिसतोय. रॉयल चेंबूर संघाकडून, कारण आता 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारण्याची आवश्यकता आणि हा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का? दोस्ती चषक 2024 मधील 3 चेंडू आणि 12 धावा असताना हॅनॉय यांच्या बॅटमधनं हा इतिहास घडेल का? ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेट झोन मध्ये चेंडू आलाय. 1 धाव. नक्कीच काहीशी पकड मजबूत केली आहे जॉर्ज 11 कल्याण संघाने. स्मिथ असे आपण पाहताय सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर. औपचारिकताचे शेवटचे 2 चेंडू. पंचांचा इशारा, वाईड बॉल येतोय. 2 चेंडू आणि 10 धावा. या फॉर्मॅट मध्ये 2 चेंडू आणि 10 धावा तेव्हा शक्य आहेत जर नो बॉल आला आणि त्यावर मोठा प्रहार आला तर सामन्यामध्ये काहीच आपल्याला चित्र पाहायला मिळेल. पण या ठिकाणी सुरेख चेंडूनी अजून एक यश मिळतंय. राज याला बाद होतोय अजून एक फलंदाज. पुढील होणारा सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना लिटिल स्टार रेम्बो विरुद्ध शेवटचा चेंडू. तर या ठिकाणी नक्कीच सामना संपलाय आणि जॉर्ज 11 कल्याण संघाने हा सामना आपल्या नावावर केलाय आणि क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश केलाय. या पुढील होणारा पुढचा सामना लिटिल स्टार रेम्बो विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. दोघांनी सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण हस्तांदोलन करूनच क्रिकेटच्या बाहेर यायचं, विकेटच्या बाहेर यायचं आहे.